आता राजकीय घडामोडींचा धावताड। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर आहेत। काल उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार आज दिल्लीमध्ये मोदी शहांची भेट घेणार असल्याची माहिती। मुंबई महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदासाठी औपचारिक घोषणा होते। मुंबईमध्ये 44 वर्षांनी भाजपचा महापौर विराजमान झाला। महापौरपदी भाजपच्या रितू तावडे आणि उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांचं नाव घोषित झालं। चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर बसवल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचे रील व्हायरल होतात। चंद्रपूरच्या राजकारणातील धुरंधर खेळ तोच जिंकतो ज्याला खेळ कळतो असं मुनगंटीवारांचं बोलकं रील व्हायरल होतं। नारायण राणेंना जसलोक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। तब्येत खालावल्यानं नारायण राणेंना रुग्णालयात दाखल करण्यात आले। छातीत दुखत असल्यानं राणेंवर सध्या उपचार सुरू। नाशिक शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरापर्यंत बैठक घेतली। बैठकीला नाशिकमध्ये सर्व नगरसेवक उपमहापौर आणि गटनेते उपस्थित होते। पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावतानाच एकत्र काम करण्याच्या शिंदेंनी सूचना दिल्या। भाजपच्या चित्रा वाघ रुपाली चाकणकर टीव्हीवर इतके विधान करतात मात्र वास्तवमध्ये महिलांचे एकही प्रश्न सोडवत नाहीत अशी टीका महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी केली। खूप ठिकाणी भाजपचे लोक असतात आणि त्यांना वाचवण्याचं काम भाजपचे नेते करतात असं त्यांनी म्हटलं। सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याच्या हालचालींना आता वेग आला। साताऱ्यामधल्या हॉटेल फनमध्ये दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची औपचारिक बैठक पार पडली, ज्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली। पुणे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवारांनी आमदार माऊली कटके यांची भेट घेऊन संवाद साधला। यावेळी कटके यांनी दादांच्या विकास स्वप्नांना पुढे नेत आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचं आवाहन केलं। काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांना दुसऱ्या गुन्ह्यात सुद्धा सशर्त जामीन मिळाला। विशेष न्यायाधीशांनी 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन दिला। झांबड यांच्यावर अजिंठा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये 21 कोटींच्या बोगस ठेवीत तारण दाखवून अपहार केल्याचा गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगर महापालिकेतल्या नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांचं भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। यावेळी मंत्री अतुल सावे, डॉक्टर भागवत कराड, आमदार संजय केणेकर आणि भाजपचे इतर नेते उपस्थित होते। धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेला वेग आला। शिवसेनेनं तानाजी सावंत गटाचा भाजपच्या संभाव्य अध्यक्षाला विरोध असल्याची माहिती आहे। त्यामुळे तानाजी सावंत गटाला बाजूला ठेवून भाजप सत्ता स्थापनेच्या हालचाली करत असल्याची चर्चा। जिल्हा परिषदेमध्ये भाजपनं एक हाती सत्ता मिळवली। महापौर जिल्हा परिषदेत सुद्धा भाजपच्या ताब्यात असल्याने इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष होणार आहे। या विजयाचे खरे शिल्पकार राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि सोलापूरची जनता असल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलं।